नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि साधारण 6:30 वाजलेले आहेत मित्रांनो. एकदम अंधार आहे. तर फिरायला निघालो आहे. जे काही दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर पाहूया. 2-4 दिवसापासून मी असं ऐकलं होतं, की त्या आपले जे मागचे 2-3 ब्लॉग झाले होते ना, त्या आळवाला आपण गेलो होतो. तर त्या ठिकाणी आपण जाऊया. आता पिकायला सुरुवात झाली आहे असं मी ऐकलं होतं. तर तिथं जाऊन पाहूया मित्रांनो, नेमके आळू पिकलेले आहेत की नाही ते तुम्हाला दाखवतो. कारण ह्या वर्षी अजून आमच्या इकडे म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे कोणतेही फळं असू द्या, पण जो टाईम असतो तो पिकण्यासाठी वेगवेगळा असतो. तर आमच्याकडे अजून आळू पिकायला चांगल्या प्रकारे जी वेळ आहे ती आली नाही मित्रांनो. तर आता आपण जाऊन पाहूया त्या ठिकाणी पिकलेले आहेत की नाही ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी ह्या ठिकाणाहून लोकेशन दाखवतो. तर हे पहा, ह्या साईडचं मी जिकडून आलो त्या साईडचं हे लोकेशन आहे. आणि जो तुम्हाला मागे आळव दिसतो, हे आळवाचं झाड दिसतंय. हे जे मोठं झाड दिसतंय ते नाही. आणि जे तिकडे मोठ्या झाडाच्या मागे दिसतंय त्या ठिकाणी आपल्याला आळवं पाहण्यासाठी जायचं आहे. जर असतील तर चांगल्या प्रकारे आपण खाण्याचा पण प्रयत्न करू आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर चला मित्रांनो, आपण जाऊया. तुम्हाला ह्या ठिकाणाहून मी पहिलं समोरचं नेचर मागच्या कॅमेऱ्याने चांगल्या पद्धतीने दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, इथं आहे हे काळ्या पायरीचं झाड आहे. आणि ह्या काळ्या पायरीच्याच पुढच्या ठिकाणी हे पहा, एक लहान आळवाचं झाड आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि हे पहा, सूर्य जो आहे तो मावळायला गेलेला आहे आणि डोंगराच्या आड लपलेला आहे, म्हणजे मावळलेला आहे मित्रांनो. हे पहा, त्या ठिकाणी त्या बाजूला डोंगराच्या बाजूला सूर्य मावळतो. तर आपण जाऊया आळवाच्या ठिकाणी. तुम्हाला मी दाखवतो तिथं जाऊन. तर फायनली मित्रांनो, आपण एकदम आळवाच्या झाडाच्या करीब पोहोचलो आहोत. एकदम जवळ पोहोचलो आहोत. हे पहा, आळवाचं झाड पाठीमागे आहे. आणि हे पहा, आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस ही एवढंच झाड होतं. म्हणजे उंची जी होती ती एवढीच होती. आणि आत्तासुद्धा उंची जी आहे ती एवढीच आहे मित्रांनो. थोडी वाढली असेल तर वाढली असेल, पण लहानपणापासून वाळव जो आहे तो एवढाच दिसतो. आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस पण यायचो. भरपूर असं आळवं ह्या झाडाला पिकायचे, ह्या आळवाच्या झाडाला. तर तुम्हाला मी दाखवतो. आता लहान मुलं जी असतात त्या कोणत्या वेळेला येतात आणि आळवं खाण्याचा प्रयत्न करतात आणि भरपूर जे आळवं आहेत ते खातात. तर आपण पाहूया आळवं पिकलेले आहेत की नाही. तर तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो. हे पहा, आळवं लागलेले आहेत आणि निळे आहेत आणि पिकलेले आहेत. तर आपल्याला सापडतात की नाही ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. कारण आपण ज्या टायमाला पिकतात त्या टायमाला आलो नाही, त्याच्यामुळं मध्ये तर अंधार दिसतो मित्रांनो. पण थोडी कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळे एकदम तुम्हाला पण ठळक दिसत असतील आळवं. तर मग मित्रांनो, आपल्याला आखून पिकेल जे आळवं आहे ते दिसले नाही. तर पाहूया अजून थोडा प्रयत्न करून. हे पहा, अशा प्रकारे आळवाचं हे झाड आहे. लहान झाड आहे पण एकदम आळवं जे आहेत ते भरपूर लागतात. आणि आता आपण मोकळ्या ठिकाणी निघालो आणि हे पहा, एकदम मोकळं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपल्याला एकच आळव भेटला आहे. हे पहा, पिकेल. तेही थोडं कुहदळ आहे, म्हणजे थोडं कुहदळ आहे. तर हे आपण ह्या खाली ठेवून देऊ आणि आता आपण वरती चढून पाहणार आहोत. कारण थोडं कुदळ आहे त्याच्यामुळं मी ते खात नाही. जर चांगलं आळव भेटलं तर आपण मस्तपैकी वरती बसून खाऊया. तर आता आपण झाडावरती चढू, त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, आपण आळवाच्या झाडावर चढलो आहोत. तर सगळीकडे आपल्याला निळेच आळव दिसतात. तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, सगळीकडे आपल्याला निळेच आळव दिसतात. कारण सकाळी आणि दुपारच्या वेळेस पिकतात, पण आपल्याला त्या वेळेला येता येत नाही त्याच्यामुळं. हे पहा, आणि ह्या साईडला पाहिलं तर हे पहा मित्रांनो, सगळीकडे निळेच आळवं आहेत. एक एक भेटलेलं आहे आपल्याला. तर पाहूया. हे पहा, हे साईडला हे पहा, एक भेटलेलं आहे. तर हे जे आहे ते भेटलेलं आहे ते आपण आता खुडणार आहोत.
ते पण थोडं कुदेच वाटतंय, पण खुडूया. तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं हे पहा, हे पण आपल्याला एकच आळव जे आहे ते भेटलेलं आहे. वरती पण एवढं चढलो तरीसुद्धा आपल्याला भेटले नाही जास्त आळवं, पण जे आता एक भेटलेलं आहे ते तरी आपण आता खाऊया. ते पण कुहदे आहेत मित्रांनो, हे पहा ते पण कुहलेलं आहे. तर एवढ्या लांब आलो तर थोडं त्याचा मेरबीर खाऊ. अशा पद्धतीने खाल्लं आणि जे मधीसलं जे कुहदळ आहे ते आपण आता टाकून देऊ, कारण एवढ्या लांब आलो त्याच्यामुळं थोडी लाळ पण आली होती, तर मग लाळ बी भागवली. तर मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा, एवढीच इच्छा आहे माझी. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.